श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आजचा जो ब्लॉग आहे तो संध्याकाळचा आहे, गुरुवारी संध्याकाळचा. मार्गशीर्ष महिन्यातला जो पहिला गुरुवार होता त्यासाठी नैवेद्य बनवायचा होता. चला म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं. आणि मग इकडे जे आहे गाजराचा हलवा जे आहे ते मी बनवणार होते आज. तर स्वयंपाकाला आधी लागले, गाजर जे आहे ते स्वच्छ धुवून ठेवले आणि मग मिस्टरांकडे किसायला दिलं. त्यांना म्हटलं थोडं किसून द्या, कारण थोडीशी हेल्प होऊन जाते, कारण दिवसभर उपवास असतो आणि लवकर मग स्वयंपाक वगैरे उरकायची आपली घाई असते ऑफिसमधून आल्यानंतर. आणि मग इकडे जे आहे ते पीठ मळायला घेतलं, तोपर्यंत कुकरमध्ये डाळसुद्धा शिजायला घातली होती. चहा वगैरे पिले आणि पीठ मळायला घेतलं. पीठ मळता मळता थोडंसं पाणी टाकून मी पीठ मळत असते, कारण जेणेकरून जास्त पाणी जर पडलं तर ते पातळ होऊ नये म्हणून थोडंसं मऊ मऊ करून घेत असते पिठाला थोडं थोडं पाणी टाकून, आणि ते छान भिजतं सुद्धा. आणि मग इकडे जे आहे ते पीठ मळून घेतलं आणि साईडला जे आहे कांदा टोमॅटो सर्व चिरून घेतलं होतं, कारण मध्ये लाईट गेली ती पीठ मळायच्या आधी. अचानकच लाईट गेली आणि 5-10 मिनटासाठी गेली, म्हणून म्हटले तोपर्यंत जे आहे ते चिरून वगैरे घ्यावं. आणि मग इकडे जे आहे ती भाजी करायला घेतली. भाजी इकडे वाटाण्याची करत होते. पहिल्यांदाच अशी भाजी जी आहे ती बिना कांद्याची मी ट्राय केली होती. तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. इकडे जे आहे सर्व मसाले टाकून घेतले, जिरे मोहरी कढीपत्ता टाकला आणि थोडंसं बेसन पीठ आहे ते टाकून छान असं भाजून घ्यायचं तेलामध्ये छान शिजल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर गरम पाणी आणि टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची, ती टाकायची. तुम्ही 1-2 टोमॅटो टाकू शकता, मी एका टोमॅटोचीच केली आणि वाटाणे टाकायचे. अशा प्रकारे ही भाजी जी आहे ती शिजवून घ्यायची. थोडी वरतून कोथिंबीर टाकून दिली आणि शिजवायला ठेवून दिली. तोपर्यंत इकडे भाजी जी आहे ती सुद्धा शिजलेली होती आणि इकडे वरणाला जे आहे ते फोडणी द्यायला घेतली. वरण जे आहे ते सुद्धा मी आज बिना लसणाचं करणार होते, कारण आपण जे असतं आपण कोणतीही उपवास वगैरे काही करतो त्यावेळेस कसं असतं की बिना लसणाचं आणि कांद्याचं जे आहे ते जेवण आपण केलं पाहिजे, कारण ते तामसिक अन्न म्हणून किंवा काहीतरी शब्द आहे तो ते म्हणून ते अन्न जे आहे ते ओळखलं जातं. म्हणूनच उपवासांमध्ये किंवा ह्याच्यामध्ये कांदा वगैरे खाल्ला जात नाही. तसं तर जास्त मी काही पाळत नाही, परंतु जे आपल्याला पाळता येईल तेवढं तर आपण नक्कीच पाळलं पाहिजे. मग इकडे आहे ते गाजराचा हलवा बनवायला घेतला अगदी सोप्या पद्धतीने. इकडे ड्रायफ्रुट्स वगैरे तळून घेतले आधी आणि मग जो गाजरचा किस केलता तो सर्व आधी परतून घेतला छान थोडंसं तूप टाकून, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं, त्यानंतर शिजू द्यायचं. शिजल्यानंतर मग वरतून साखर टाकायची आणि थोडीशी वेलची पूड टाकून घेतली आणि बाकीचे ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आणि छान शिजून द्यायचं परत थोडंसं. आणि मग ते शिजेपर्यंत, कारण थोडासा वेळ लागतो, थोडा जास्तच वेळ लागतो ज्यावेळेस कढईमध्ये बनवतो. काही लोक याला कुकरमध्ये सुद्धा बनवतात, परंतु त्याची जी चव आहे ती इतकीही छान लागत नाही जशी आपण ह्याला छान शिजवतो वाफेवर. त्याची चव जी आहे कढईमध्ये आपण जो गाजराचा हलवा बनवतो खूप छान लागतो. मी दरवेळेस असाच आहे तो हलवा बनवत असते. मी इकडे जे आहे ते चपात्या वगैरे बनवून घेतल्या. चपात्या आहेत ती 3-4 चपात्या करायच्या होत्या आणि देवीला एक नैवेद्यासाठी. अशा ज्या आहेत त्या चपात्या मी पटपट बनवून घेतल्या. आणि गुरुवार म्हटलं की आपल्या घरामध्ये असंच असतं प्रत्येक गुरुवारी, आता ह्या गुरुवारी काय बनवायचं, गोड पदार्थ आपण बनवतच असतो. म्हणून म्हटलं चला पहिलाच गुरुवार आहे आणि सीझनचा पहिला हलवा म्हणून हा गाजराचा हलवा मी बनवला होता. आणि दरवेळेसच माझं असंच असतं, कारण जो सीझनचा पहिला हलवा असतो तो मी गुरुवारीच बनवत असते, कारण चांगल्या दिवसापासूनच आपण काहीतरी चांगली सुरुवात असते, चांगलं काहीतरी गोड बनवत असतो. म्हणूनच ते बनवून घेतले. इकडे भरभर जे आहे ते चपात्या बनवून घेतल्या आणि माझा जो स्वयंपाक आहे तो आवरला होता. मी अशा प्रकारे इकडे ताट तयार केलं नैवेद्याचं आणि खूप छान असं जे जेवण आहे ते झालेलं होतं. नक्की कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.